यावेळेचा ब्लॉग आहे आपला श्रीपाद श्री वल्लभ जन्मस्थान श्री क्षेत्र पिठापूर मंदिरात देवाचे दर्शन करून आपला पुढील प्रवास सुरू करूयात। श्री गुरुदेव दत्त। आता ठाण्याला पोहोचलेलो आहोत आणि सिडकोवरून चालत चालत ठाणा स्टेशनला जायचं आहे। ठाण्यापासून लोकलने कल्याणपर्यंत प्रवास करायचा आहे। कल्याणला सर्व एकत्र भेटलो। समोरून येत आहे ती 18520 विशाखापट्टणम एक्सप्रेस आणि याच ट्रेनने आम्हाला पुढील प्रवास करायचा आहे कल्याण ते पिठापुरम। ट्रेनने प्रवास करत असताना कसारा घाटातील हे नयनरम्य असे दृश्य पाहून खूप भारी वाटतं। पाऊस, वारा आणि हे हिरवीगार शालू नेसलेला हा सर्व डोंगर परिसर खूप सुंदर वाटतं। आणि हा आमचा सर्व स्वामी सेवेकरी परिवार। आणि ट्रेनमध्ये प्रवास करत असताना सर्वांनी आणलेले डबे घरगुती आईची माया एकत्र करून आणि एकमेकांच्या डब्यातलं सगळं खात असताना खूप मजा येते। सहपरिवार सहकुटुंब आम्ही एकत्र सगळं जेवत होतो, खूप मजा आली। हे आमचे उमेश लगड माऊली, अत्यंत जॉली असा व्यक्तिमत्व। अत्यंत असे हास्य मजाक करत करत आमचा प्रवास एकदम सुखकर आणि सुरळीत चालू आहे। सर्व माता भगिनी दत्त महाराजांचं नामस्मरण करत करत प्रवास करत आहेत आणि त्यांच्यामुळे आम्हालाही त्या भजनाचा आनंद घेता आला। सकाळचे 6:30 वाजलेले आहेत। आता काही थोड्याच वेळात आम्ही पिठापूरला पोचणार आहोत आणि दत्त महाराजांचे दर्शन घेणार आहोत। तर मन असं प्रफुल्लित, प्रसन्न आणि आनंदित झालं आहे की कधी पोचतोय आणि दत्त महाराजांना डोळे भरून पाहतोय। प्रवास खूप सुखकर चालू आहे दत्त महाराजांच्या कृपेने।
लगड़ बंधू, ओ लगड़ बंधू, इधर इधर कैसे हो? हा उठा, दादाने बोलवलं होती का तुम्हाला? नाही काय नाही. ओम माऊली आले का? श्री क्षेत्र पिठापूर. उमेश माऊली अरे असा 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 पिठापूर रेल्वे स्टेशनचं नाव नाही इकडं. रेल्वे स्टेशन दिसत नाही ना काय? आम्ही भाग्यवान हो ग्रुपला आनंदाने आम्ही भाग्यवान आनंदाने 8 वाजता सकाळी आम्ही उतरलेलो आहोत आणि वॉकिंग करत करत रूमवरती चाललेलो आहोत. विकी भाऊ, हे चुंगू मुंगू, एक उमेश लगड, अजय उतेकर. पिठापूर रेल्वे स्टेशन पासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती मंदिर आहे. चुंगू मुंगू, चुंगू मुंगू, आगे निघलो. स्टेशनपासून सरळ यायचं, मारुती रायाचे दर्शन होतात आणि पुढे आल्यानंतर थोडं आल्यानंतर लेफ्ट मारायचा रस्त्यावरून, रस्ता क्रॉस करून चले आमची गँग पूर्ण. लगड बंधू, माजी नगरसेवक अजय उतेकर, शाखा प्रमुख, दुर्गा माताच्या मंदिरातून राईट मारायचा. सुबह सुबह इडली वडा का नाश्ता. हे आमचे विकास नाना, हाय दिनेश दादा, स्वामी ओम. हे आमचे संजय भाऊ खटके, स्वामी ओम, ओम माऊली, अप्पा माऊली. हे आमचे मॅनेजर साहेब, हे आमच्या मामाचे सुपुत्र अनिल दादा महाराज. रत्नागिरीला स्पेशल आमच्यासोबत आलेले आहेत, रत्नागिरी सुपुत्र. त्यांनीच आमची राहायची सोय केलेली आहे. अजून कोण राहिला? आम्ही माऊली राहिला. हे आमचे आम्ही माऊली. कौन सर? वाट वळणाची वल्लभ संस्थान मंदिर जाणे. हिवालया ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी. वाट वळणाची हिवालया ओढी मंदिरात रूम आहे वाटतं. नरसोबाची वाडी. चल चल या. हां, रेग्युलर आहे ना प्रत्येक पौर्णिमेला. साहली कोण
डोळियात गंगा राहली बोलती आलो घेऊन दत्ताची आरती निघालो घेऊन दत्ताची सुंदर सुंदर मंदिर आहेत. श्री वेणुगोपाल स्वामी देवस्थान आणि अशी कलाकृती काढलेली आहे. बिल्डिंगवरती नक्षीकाम आश्रम आहे मस्त एकदम. हा वेणुगोपाल मंदिर इथून सरळ जायचं आहे. इथं खूप सारे असे आश्रम आहेत. रूम्स वगैरे अवेलेबल असतात. आपल्या सोयीस्करनुसार आपण घ्यायचं आहे. हे रिक्षा आहे तिथे. टमटमनी पण येऊ शकता. वॉकिंग आहे. वॉकिंग पण येऊ शकता. आणि मंदिराजवळ आलेलो आहोत फायनली. जास्तीत जास्त 5 ते 6 मिनिटाची रनिंग आहे. श्रीपाद श्री वल्लभांचं स्थान. पादुका निवास इथे आमची वराण्याची सोय केलेली आहे. 4 मनाचं निवासस्थान आहे. प्रसाद महाराजांचा सकाळची न्याहारी. सगळे आम्ही इथे बसून नाश्ता करत आहोत. तयारी झाली आहे. सगळ्यांची तयारी झाली आहे. सगळे दर्शन झाले. श्रीपाद श्री वल्लभांचं जन्मस्थान मूळ मंदिर. सगळेजण आम्ही आता संध्याकाळच्या आरतीसाठी थांबलेलो आहे. पालखी महोत्सव आणि आरती सोहळा असतो. ओम शांति शांति शांति. ओम भृगु प्रोक्तमिदं स्तोत्रं दत्तवाराणां विदम्बर साक्षात् सद्गुरुं ब्रह्मदत्तात्रेयं नमाम्यहं. प्राणिनां सर्वजन्तूनां धर्मबाह्य प्रपञ्चनं
दर्शन करून झाल्यावरती आम्ही सर्व एकत्र हितगुज करत मजा मस्ती करत एकत्र सहकुटुंब बसलो होतो. खूप मजा आली. खूप छान दर्शनही झाले आमचे सर्वांचे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य असे उमटलेले आहेत दर्शन करून. व्हिडिओ चालू आहे ना. थोडा पहिला टेम्पल कोणता आहे? स्वामी समर्थाचा. पहिलाच दर्शन महाराजांचं. समर्थ महाराज जनरल पेठ पण आहे ना. 100 रुपये पर पर्सन शेअरिंगने आम्ही श्री स्वामी समर्थ मठ, गोपाळबाबा आश्रम, कुंती माधव मंदिर, कुकुटेश्वर, दत्त अनघालक्ष्मी हे 5 तीर्थक्षेत्र आम्ही शेअरिंग रिक्षाने सगळे एकत्र करत आहोत. स्वामी नाम झाले श्वासातले गीत. सारे 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 स्वामी आरतीला पहा स्वामी रूपी चांदण्याला. पहा स्वामी रूपी चांदण्याला. दत्तात्रय स्वामी औदुंबर निवासी चारी वेद श्वान जारे जारे सारे गुरु सदनाला. पहा एकदा रे अवधूताला. पहा एकदा रे अवधूताला. आश्रम आहे रे बा. नको मनी किंतु नको काही चिंता. श्री गुरुदेव दत्त. मनी किंतु नको काही चिंता. स्वामी दर्शनाने सुटे सर्व गुंता. पारायण मंदिर आहे. जारे जारे सारे धुनी. समर्थ सेवे अखंड धुनी. कर जोडून या दत्त गुरुना. कर जोडून या दत्त गुरुना. जारे जारे सारे स्वामी दर्शनाला. जारे जारे सारे स्वामी दर्शनाला. गुरु माऊलीला भेटायाला. गुरु माऊलीला भेटायाला. श्री गोपाळ बाबा यांनी आपल्या कार्यकाळात वापरलेल्या सगळ्या वस्तू, पादत्राणे, अंगरखे हे सर्व इथं असे संग्रहित करून ठेवलेले आहेत. केसरी
श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ अनगा दत्त क्षेत्र पिठापुरम. मंदिर बंद आहे अनगा लक्ष्मी मंदिर. कुंती माधव टेम्पल. इथे आपण स्टार्ट केला कुकुटेश्वर टेम्पल. होय अप्पा कुकुटेश्वर टेम्पल. अंघोळ करतायत नाही मेन्स तिकडे जेंट्स तिकडे. कुकुटेश्वर महादेव टेम्पल. तुम्हाला स्टँड आहे तिकडे घाला उमेशला काढ यांना विचारा. कुकुटेश्वर महादेव टेम्पल हेही म्हटले जाते. याच ठिकाणी श्री विष्णू भगवानने राक्षसाचा वध केला होता अशी माहिती जैन माऊली यांच्याकडून सांगितली गेली. म्हणून या पादगया तीर्थला खूप मोठं असं महत्त्व आहे. आपला पिठापूरचा ब्लॉग इथेच संपूर्ण होत आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि त्याचप्रमाणे चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर कमेंट्स नक्कीच करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.